नमस्कार. आज सकाळी 11:28 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेल आय डीवरती एका अननोन ईमेल आय डीवरून आपल्याला हा थ्रेट आला होता की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 5 ठिकाणी RDX लावलेला आहे आणि दुपारी 2 नंतर ते फुटणार आहे. त्यामुळं 2 वाजण्यापूर्वी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व नागरिक आणि जे सर्व कार्यालयातील कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही सुरक्षित स्थळी हलवावं. ही माहिती आपण जिल्हाधिकारी महोदयांच्या कानावरती घातली. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलं आणि संबंधित ज्या सर्व यंत्रणा आहेत जसं पोलीस प्रशासन आहे, त्यांचं बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड आहे, आपली अग्निशमन यंत्रणा आहे, आरोग्य विभाग आहे, आपला आपत्ती व्यवस्थापन विभाग तर इथेच होता. तर या सर्व पथकांना बोलवून आता संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाची तपासणी करण्याचं काम सुरू आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावलेले 5 RDX बॉम्ब्स लवकरच फुटणार आहेत. दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे असा एक मेल कलेक्टर कोल्हापूर आपल्या मेल ID वरती 11:36 प्राप्त झालेला होता. असा मेल आल्यानंतर जी काही आपली रेग्युलर SOP आहे त्यानुसार BDDSचं आपलं पथक, SIDचं पथक, पोलीस विभाग यांनी तात्काळ आपल्या SOP नुसार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिथे अभ्यागत आहेत आपले किंवा सर्व कक्ष आहेत त्या ठिकाणी तपासणी केलेली आहे. अशा पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं जे काही मेल आलेलं आहे त्या पद्धतीची परिस्थिती काही आढळून आलेली नाही. सर्व अभ्यागतांची सुरक्षा लक्षात घेऊन BDDS पथकाने सर्व तपासणी केलेली आहे. शक्यतो हा मेल आहे तो काहीतरी कोणी खोडसाळपणे केलेला असू शकतो असं सध्या निदर्शनास येते. परंतु तरीसुद्धा लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आपण जी काही तपासणी करायची ती कार्यवाही केलेली आहे. तर या मेलबाबत पोलीस विभागाकडून तपासणी करून यामध्ये जर कोणी खोडसाळपणाने असं जर केलं असेल तर जी काही कायदेशीर कारवाई असेल ती पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि लोकांनी काही घाबरण्याची आवश्यकता नाही. जे अभ्यागत आहेत, व्हिजिटर आहेत किंवा या ठिकाणी आंदोलनकर्ते सुद्धा आहेत त्यांना सुद्धा काही घाबरण्याची आवश्यकता नाही. हे सुद्धा तपासणीअंती आम्ही कळवलेलं आहे आणि रेग्युलर जे काम जिल्हाधिकारी कार्यालयाचं आहे ते सुरू आहे. मेल आता जे नाव असेल ते हे जर खोडसाळपणाने जर केलं असेल तर ते नाव पण बरोबर असेल असंही आपण म्हणू शकत नाही. परंतु जो काही मेल आलेला आहे तोच आम्ही आपल्याला शेअर करू. पण ज्या मेलच्या पद्धतीने जी दक्षता घ्यायची ती घेतलेली आहे आणि तसं काही परिस्थिती नाही. त्यामुळे काम सुद्धा आपलं सुरळीतपणे सुरू आहे आणि अभ्यागतांना सुद्धा आपण ते कळवलेलं आहे. पण या सगळ्या तपासणी दरम्यान हा सगळा जर परिसर असेल तर तो वरिष्ठ पोलीस अधिकारी तसं कुठलंही आढळून आलं नसल्यामुळे एक मॉनिटरिंगचा प्रकार आहे की काय अशा पद्धतीचे एक शंका काय नेमकं. वरिष्ठ पोलीस अधिकारी ही जे आवश्यक असायला हवे ते BDDS SIDचे हजर होते. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी दूरध्वनीद्वारे त्यांच्या संपर्कातही होते. या ठिकाणी काही आंदोलनं सुरू असल्याने मोर्चामध्ये लोक असल्याने किंवा आज जे काही आपली तपासणी आपल्या सरकार सेवा केंद्राची होती त्यासाठी मोठ्या संख्येने लोक होते. त्यामुळे लोकांना सॉर्टिंगने किंवा एका एरियातून बाजूला काढून आपण ही जी काही ती तपासणी केलेली आहे. आणि मेल पाहिल्यानंतरच सुरुवातीला मेलचा कंटेंट पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये किती सिरियस घ्यायचा किंवा काही याचाही विचार करण्यात आला. परंतु जी SOP जी आहे आपली त्यानुसार BDDSने तपासणी केलेली आहे आणि असं काही आढळून आलेलं नाही. त्यामुळे मी परत एकदा आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगतो की कोणीही घाबरण्याची गरज नाही. जी सुरक्षेच्या दृष्टीने जी काय आहे ती काळजी घेतलेली आहे. थँक्यू. त्यामुळे या कार्यालयामध्ये काम करणारे जे कर्मचारी अधिकारी आहेत त्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आलेला आहे आणि त्याची तपासणी सध्या या ठिकाणी सुरू आहे. खरं तर जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यातील अनेक नागरिक ज्या कामानिमित्त येत असतात त्यामुळे इथं बऱ्यापैकी गर्दी यावेळेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पण अशाच वर्किंग डे म्हणजे गर्दीच्या वेळी असा मेल आल्यामुळे याची गुप्तता खरं तर या ठिकाणी ठेवण्यात आली होती. या अधिकारी कर्मचारी यांना बाहेर काढण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे मेन 2 द्वार आहेत, गेट आहेत हे सध्या बंद करण्यात आलेले आहेत आणि आतमध्ये अग्निशमन दल असेल, पोलीस दल असेल तसं इतर अधिकारी याची तपासणी करतायत. साधारण कुठेही RDX ठेवणं असेल याचा शोध घेतला आपल्याला
या ठिकाणी पाहायला मिळेल. एकूण कर्मचारी असतील या सर्व कर्मचाऱ्यांना सध्या या कार्यालयातून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेत या ठिकाणी सध्या सध्याची ही तुम्ही लाईव्ह दृश्य बघता. या ठिकाणी काही बॉक्सेस असतील, काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, त्यामध्ये अशा पद्धतीचं काही ठेवलेलं आहे, काही याचा सध्या पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालय म्हटल्यानंतर अनेक कागदपत्र आहेत, अनेक दप्तर या ठिकाणी असतात. काही त्यासाठी वेगवेगळे रॅक तयार करण्यात आलेले असतात, लिस्ट तयार करण्यात आलेले असतात. अशा ठिकाणी किंवा काही अनोळखीच्या ठिकाणी कोणी काही ठेवलेलं आहे का याचा कसून तपास सध्या पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं हा मेल आल्यानंतर या परिसरातील अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांच्यामध्ये थोडीशी भीती निर्माण झाली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शांततेचं आवाहन केलंय आणि पोलीस दल असेल